लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत जीवा आता डॉक्टरांकडे आलेला असतो, कारण डॉक्टर त्याला आज रिपोर्ट देणार असतात. डॉक्टर सांगतात की रिपोर्ट तुम्ही स्वतःच वाचून घ्या. तसं मला जरा इमर्जन्सी आहे, त्यामुळे रिपोर्ट मी नाही वाचून दाखवू शकत. त्या निघून जातात. तर आता हा जीवा तिथेच रिपोर्ट वाचायला घेतो. रिपोर्ट वाचत असताना त्याच्या अंगालाच काटा येतो, कारण त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं असतं की नंदिनी यापुढे कधीच आई होऊ शकणार नाही. त्यावेळेस आता त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. नक्की आता नंदिनीला हा रिपोर्ट तरी कसा दाखवायचा? तो खूप घाबरतो. घरी आल्यावर पण पुन्हा पुन्हा तो ते रिपोर्ट बघू लागतो आणि त्याच वेळेला कडी वाजते. जीवा आता दरवाजाच उघडत नसतो आणि बऱ्याच वेळानंतर तो दरवाजा उघडतो. पण नंदिनीला संशय येतो की हे तर रिपोर्ट आणायला गेले होते, पण जीवा खोटं बोलत असतो. तरीसुद्धा नंदिनी आता तिथेच बेडवर असलेले लपून ठेवलेले रिपोर्ट शोधून काढते आणि जीवाला म्हणते की आत्तापर्यंत तुम्ही हे रिपोर्ट बघत होतात ना? मग नंदिनी म्हणते की यात लपवण्यासारखं काय आहे, मला तरी बघू द्या. म्हणून नंदिनी आता ते वाचू लागते, पण जीवा तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो. तरीसुद्धा तिला जे कळायचं आहे ते कळून जातं. म्हणूनच तिने आता खूप मोठा निर्णय घेतला की आता बाळाला दत्तक घ्यायचं. म्हणून काही बायका आलेल्या असतात, त्यांच्या मुलांना दत्तक देण्यासाठी त्या आता विचारायला येतात. आणि त्यानंतर नंदिनी आता वसुहत्याने माननीला विचारू लागते की जर मी बाळाला दत्तक घेतलं तर तुमच्या याच्यावरती काय ऑब्जेक्शन आहे का? त्यावर वसुहत्या म्हणतात की अगं, एखाद्याच्या बाळाला दत्तक घेऊन ते काही आपलं असतं का? दुसऱ्यांच्या रक्तात वाढलेलं बाळ आणि आपल्या रक्तात वाढलेलं बाळ, अगं माया पण वेगवेगळी असते. आता हे सगळं काव्य ऐकत असते आणि काव्याने आता खूप मोठा निर्णय घेण्याचं ठरवलंय, कारण तिला बाळ नकोय पण नंदिनीला बाळ हवंय. नक्की हा निर्णय काय आहे हे पाहणारच आहोत. पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.